नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन प्रकरण म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण या प्रकरणाला आजच सुरुवात केलेली आहे. पहिल्या भागामध्ये पहिल्या पाठामध्ये वर्ग समीकरण कशाला म्हणायचं हे आपण शिकलेलो आहोत आणि त्याचाच आधार घेऊन आपल्याला प्रॅक्टिस सेट सराव संच 2.1 हा आपण अभ्यासू. त्यातला पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म तर माहिती आहे, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. दॅट फॉर्म इज कॉल्ड स्टँडर्ड फॉर्म और इट इज ऑल्सो कॉल्ड जनरल फॉर्म. मराठीमध्ये त्याला सामान्य रूप असं म्हणतात, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. आता ए बी सी हे जे तीन पद आहेत त्याला आपण रिअल नंबर किंवा वास्तव संख्या असं म्हणलेलं आहे. तिथं तुम्ही कोणत्याही वास्तव संख्या घेऊ शकता, पण तुम्हाला एक अट दिली होती, ए इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे ए ची किंमत फक्त तुम्हाला 0 घेता येणार नाही, कारण ते समजून सांगितलेले आहे. जर ए ची किंमत 0 झाली तर ते वर्ग समीकरण राहत नाही. म्हणून तिथं एक अट आहे, कंडिशन आहे, ए इज नॉट इक्वल टू 0. बी ची किंमत 0 असू शकते, चालेल. सी ची किंमत 0 चालेल, परंतु ए ची किंमत 0 चालणार नाही. आता मी इथं 2 इक्वेशन लिहितोय, पण तुम्ही स्वतः वहीमध्ये लिहिताना मात्र हीच लिहिली पाहिजेत असं नाही, तुमच्या मनानं ती लिहायची आहे. मग तुम्हाला खरं वर्ग समीकरण कळालं असं मी म्हणेन. पाहता मी एक उदाहरण सांगेन, किंवा 3x² मायनस 7x प्लस 9 इक्वल टू 0. लक्षात घ्या, इथपर्यंतच लिहिलं होतं त्याला पॉलिनॉमियल म्हणतो. जेव्हा इक्वलचं चिन्ह येतं लेफ्ट साइड आणि राईट साइड, डावी बाजू आणि उजवी बाजू आली, तरच ते इक्वेशन तयार होतं, तरच ते समीकरण तयार होतं. आता लक्षात घ्या, हे झालं की 3 वजा 7 आणि 9. याऐवजी तुम्ही मनानं तुमचे अक्षर घ्या, अंक घ्या तुमच्या मनाचे, हेच लिहिले पाहिजेत असं बंधन नाहीये. हे आपल्याला इथं सोडवायचं नाहीये, फक्त ते वर्ग समीकरण लिहायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचंय. आणखीन एखादं लिहितो का, m² म्हणजे प्रत्येक वेळा एक्सच अक्षर वापरलं पाहिजे, एक्सच चल वापरलं पाहिजे, व्हेरिएबल वापरलं पाहिजे असंही बंधन नाहीये. आपण शक्यतो एक्सचा जास्त लाड केला सोडून द्या, गणितानुसार अख्ख्या गणितानुसार एक्सचा जास्त लाड केलेला आहे, पण तुम्ही अक्षर बदलू शकता. m² मायनस 5m मायनस 3 इक्वल टू 0. अशा पद्धतीनं अजून तुम्ही 2 समीकरण मनानं लिहा. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे खालीलपैकी कोणती वर्ग समीकरणे आहेत हे ओळखा. आता पहा, वर्ग समीकरण कशाला म्हणायचं हे आपण शिकलोय की ज्या समीकरणामध्ये एकच व्हेरिएबल म्हणजे चल असून त्या चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो, त्या समीकरणाला वर्ग समीकरण किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतोय. बघा, आता पहिलं उदाहरण काय दिलं पाहिजे, x² अधिक 5x वजा 2 बरोबर 0. इथं चल कोणतं वापरलेला आहे, x. एकच चल आहे का 2 चल आहेत? एकच चल आहे. त्या चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 आहे का, इंडेक्स 2 आहे का, आहे. आणि इज इट इन स्टँडर्ड फॉर्म, हा जनरल फॉर्म मध्ये पण आहे का, होय. जनरल फॉर्म कोणता असतो आपला, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. दॅट इक्वेशन इज ऑल्सो इन जनरल फॉर्म. उत्तर कसं लिहायचं, this is quadratic
इक्वेशन. हे मराठीमध्ये कसं लिहिलं? हे वर्ग समीकरण आहे. आता दुसरं पहा. या उदाहरणामध्ये x चलाचा न वापर करता y या चलाचा वापर केलेला आहे. आपल्याला कोणतं चल वापरावं असं आपल्यावर बंधन नाहीये. आता फक्त हे समीकरण यांनी सांगितलेलं नाहीये. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रत्येक इक्वेशन हे जनरल फॉर्म मध्ये लिहायचंय. पण आपण याही उदाहरणामध्ये आपण सवय लावून घेऊया की क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं, जसं आपण टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशन मध्ये सुद्धा ax + by = c या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहित होतो, तसं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये आपण ते इक्वेशन लिहायचे. म्हणजे y² हे 5y ची टर्म बरोबर चिन्हाच्या आपण अलीकडे आणणार आहे -5y. हे -10 सुद्धा बरोबर चिन्हाच्या अलीकडे येणार आहे +10 = 0. ही एक स्टेप आपण जादाची केलेली आहे, कारण पुढच्या स्टेप उदाहरणापासून आपल्याला हे करायचंच आहे. तर का नाही आतापासून करावे म्हणून आपण असं करतोय. मग आता हा जनरल फॉर्म मध्ये पण आलं आणि या इक्वेशन मध्ये एकच चल वापरलेले. कोणतं वापरलंय? y. आणि त्याच y या चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 आहे, म्हणून इथेही 2च आहे. म्हणून याचे उत्तर येणार दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे वर्ग समीकरण आहे. आता तिसऱ्या उदाहरणाकडे बघा. या उदाहरणामध्ये बघितलं वाटतं की वर्ग समीकरण आहे, पण बघणं आणि प्रत्यक्षात काय आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. इथं पहा y² ला काही छेद नाही आणि +1/y वर्ग अधिक 1/y. मग या y वर्गाला काही छेद नाही, तो आपल्या सोयीसाठी 1 असा करून घ्यायचा आहे. आता या दोघांची, या दोन पदांची बेरीज आहे की वजाबाकी आहे? तर बेरीज आहे. बेरजेचा नियम तुम्हाला माहिती आहे. छेद जर भिन्न असेल तर छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा असतो. अंशस्थानी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे. पहा तिथं होईल डिनॉमिनेटरला y, 1 आणि y चे मल्टिप्लिकेशन y, न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे y² ला y ने मल्टिप्लाय केल्यावर तिथे तो y³ y चा घन, मध्ये चिन्ह अधिक 1 ने 1 ला गुणायचंय, तो एकच गुणाकार येईल बरोबर 2. आता हे जे y आहे ते सर्वांना भागिले. आता मात्र बरोबर चिन्हाच्या पुढे त्याला जायला परवानगी मिळाली. इकडे भागिले असल्यानंतर बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यावर काय होतं? ते गुणिले. कुणाला गुणिले होणार आहे? 2 ला. म्हणजे y³ + 1 = 2y. आणि आता हे झालं, पण तरी सुद्धा आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलो आहे. म्हणजेच y³ हे 2y चं पण बरोबरचं चिन्ह ओलांडून अलीकडे येणार आहे, म्हणून मायनस किंवा वजा 2y अधिक 1 बरोबर 0. आता या समीकरणामध्ये एकच चल आहे y बरोबर एकच चल, पण इथं चलाचा मोठ्यात मोठा जो घातांक आहे तो 2 पेक्षा कसा आहे? जास्त आहे, म्हणजे तो 3 आहे. सो दॅट दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे वर्ग समीकरण नाही असं लिहायचं. आता जसं तिसरं उदाहरण होतं तसंच हे चौथं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण आपल्याला वर्ग समीकरण आहे असं वाटत होतं, दिसतं तसं नसतं म्हणून जो पसतं तशातला हा प्रकार. म्हणून आपल्याला काळजीपूर्वक गणित सोडवायची असतात. पहिल्यांदा बघितलं दिसलं की तसं मानून चालणार नाहीये. आता या उदाहरणाला बघितलं वाटतंय वर्ग समीकरण नाहीये. का बरं नाही वाटत?
कारण x चा घातांक 2 नाहीये या ठिकाणी, x चा घातांक इथे जास्तीत जास्त 1 आहे. मग आपण पहिल्यांदा त्या उदाहरणाकडे बघितले म्हणाल यस म्हणजे नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण आपलं ठरलंय नुसतं पाहून ठरवायचं नाहीये, त्याच्याकडं ते इक्वेशन आपल्या जनरल फॉर्म मध्ये अगोदर कन्व्हर्ट करायचं आणि मग ठरवायचं की हे क्वाड्रॅटिक आहे की नाही. पहा या उदाहरणामध्ये या x ला काही छेद नाही, आपल्या सोयीसाठी तो 1 असा लिहून काढायचा आहे. वरती जशी आपण बेरीज केली होती तशी तिथं पण बेरीज आहे. छेद भिन्न आहे, छेद भिन्न असल्यास छेदाछेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा असतो. अंशस्थानी क्रॉस मल्टिप्लिकेशन x ने x ला गुणलं काय झाला गुणाकार x स्क्वेअर, मध्ये चिन्ह प्लस किंवा अधिक, 1 ने 1 ला गुणलं 1 आलं बरोबर 2. जसं इथं आता आपल्याला x हा सगळ्याला भागिले तसं y सगळ्याला भागिले. आता x चे पक्षांतर करायला परवानगी मिळाली. आता लक्षात ठेवायचं की x इकडे भागिले बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यावर गुणिले कुणाला 2 ला, म्हणजे x स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 2x. आणि आपल्या स्टँडर्ड किंवा जनरल फॉर्म मध्ये कसं लिहिणार मी x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 0. आता बघा बरं या समीकरणामध्ये एकच चल आहे का x आहे. अजून दुसरी अट काय आपली, त्या x चा घातांक जास्तीत जास्त 2 असला पाहिजे. इथं जास्तीत जास्त घातांक 2 आहे. सो दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे पाचव्या उदाहरणाकडे जाऊ. पाचव्या उदाहरणामध्ये m अधिक 2 आणि m वजा 5 या दोन कंसाच्या मध्ये कोणतंच चिन्ह नाहीये. जेव्हा दोन कंसाच्या मध्ये कोणतंच चिन्ह नसतं म्हणजे त्या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे हे आपण लक्षात ठेवायचं. आता दोन कंसांचा गुणाकार हे आपण इयत्ता 9वी मध्ये पॉलिनॉमियल मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल या ठिकाणी शिकलेलो आहोत. दोन बहुपदींचा गुणाकार शिकलेलो आहोत. मग तो गुणाकार कसा करायचा असतो, तर पहिल्या कंसातलं पहिलं पद कोण आहे बरं ते m. ह्या m ने पहिल्यांदा दुसऱ्या कंसाला गुणायचं, म्हणजे दुसरा कंस कोणता आहे m मायनस 5 कंस पूर्ण. आता पहिल्या कंसातलं दुसरं पद काय आहे तर अधिक 2 किंवा प्लस 2, त्यानं सुद्धा त्या दुसऱ्या कंसाला गुणायचं असतं बरोबर 0. काळजीपूर्वक मांडा. लक्षात घ्या काही जणांचं अनावधानानं बरोबरचं चिन्ह विसरतं, शून्य लिहायचं विसरतं. कारण इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलेलो असतो तिथं बहुपदी पॉलिनॉमियल तिथं बरोबरचं चिन्ह नव्हतं, पण आता आपण वर्ग समीकरण शिकतोय. ठीक आहे. आता m ना आतमध्ये गुणा, m ने m ला मल्टिप्लाय केलं m चा स्क्वेअर मायनस 5m. तसंच प्लस 2 न आतमध्ये गुणायचं आहे. प्लस 2 मल्टिप्लाइड बाय m प्लस 2m. त्यानंतर प्लस 2 न मायनस 5 ला मल्टिप्लाय करायचं. गुणाकाराचे नियम विसरायचे नाहीयेत. प्लस आणि प्लसचा गुणाकार प्लसच होतो, मायनस आणि मायनसचा गुणाकार प्लस होतो, पण मायनस प्लस किंवा प्लस मायनसचा गुणाकार मात्र मायनस होतो. म्हणजेच अधिक आणि अधिकचा गुणाकार अधिक होतो, वजा आणि वजाचा गुणाकार अधिकच होतो, अधिक आणि वजाचा गुणाकार वजा, आणि वजा आणि अधिकचा गुणाकार सुद्धा वजा. हे नियम आपण 5वी पासून शिकत आलेला आहात. मग अधिक 2 न वजा 5 ला गुणलं, अधिक आणि वजाचा गुणाकार वजा असतो, आणि 2 आणि 5 चा गुणाकार 10 म्हणून 10. एवढ्यावर थांबायचं नाहीये. जर सिमिलर टर्म असेल म्हणजेच सजातीय पद असतील तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी होते. आता नियम तुम्हाला शिकवलेला आहे. भिन्न चिन्ह असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग इथं
ही दोनच पद सिमिलर आहेत, त्याला मराठीमध्ये सजातीय पदे असं म्हणतात. m वर्ग वजा 3m वजा 10 बरोबर 0. आता बघा हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे जनरल फॉर्म मध्ये आले का? आलेले. या इक्वेशन मध्ये कोणत्या चलाचा वापर केलेला आहे? प्रत्येक वेळा एकच अक्षर वापरलं पाहिजे असं बंधन नाहीये, पण गणितामध्ये एक्सचा वापर जास्त केलाय मान्य आपल्याला, पण सगळीकडे एक्सच असलं पाहिजे असं काही नाहीये वापरायचं. पाच आपण इथं यम अक्षर वापरलेले, एकच चल आहे. चलाचा घातांक जास्तीत जास्त 2 असायला हवाय, तर त्याला आपण क्वाड्रॅटिक किंवा वर्ग समीकरण म्हणणार आहोत. मग इथं चलाचा घातांक 2 आहे का? आहे. म्हणून दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. मराठीत कसं लिहिणार? म्हणून हे वर्ग समीकरण आहे. आणि आता 6वं उदाहरण पहा. 6व्या उदाहरणामध्ये सुद्धा इथं 3m क्यूब हे बरोबर चिन्हाच्या पुढे गेलेले. शक्यतो दिलेलं समीकरण आपण जनरल फॉर्म मध्ये करायचं. जनरल फॉर्म तुम्हाला शिकवलंय की नाही? ax² + bx + c = 0. याला आपण जनरल फॉर्म मराठीमध्ये सामान्य रूप असं म्हणतो. मग त्या रूपात असण्यासाठी m क्यूब + 3m² - 3m क्यूब - 2 = 0. आता हे दोन सजातीय पद आहेत पहा, m क्यूब आणि -3m क्यूब. इथं यांची बेरीज करायची नाही किंवा वजाबाकी करायची नाही किंवा एकमेकांना पण कॅन्सल होणार नाही, कारण ते सजातीय पद नाहीये, सिमिलर टर्म नाहीये. म्हणून या इथं काही डिफिशियंट नाहीये, म्हणजे 1 असतोच. -2m क्यूब + 3m² - 2 = 0. या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे, कोणतं? m. कोण? चलाचा घातांक किती आहे जास्तीत जास्त? 3 आहे. आपल्याला 3 घातांक चालतो का? नाही चालत. मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही, याला क्यूबिक इक्वेशन असं म्हणायचं. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने तो आपला दुसरा प्रश्न संपलेला आहे. बहुतेक जणांना समजला असावं. थँक्यू.